कळतात ते फक्त सूर. आणि हा प्रकार असा आहे जो आपल्याला देवाशी डिरेक्टली कनेक्ट करतो. त्यामुळे वेळ न घालवता सुरू करूया. Come on! गणपती बाप्पा! व्हॉट? काय सांगतोयस काय गोप्या? म्हणजे तिळगुळकर ऑफिस सोडून हे उद्योग करतायत. आय जस्ट कांट बिलीव्ह. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आरती संपली, नागे वाजवू नको. ऐकत नाही पोरगा. मॅम तुम्ही इथे? आश्चर्य वाटलं ना? तुम्ही ऑफिसमध्ये आला नाहीत ना, म्हणून मला इथे यावं लागलं. मॅम मी येतच होतो. हो, पण नाही आलात तुम्ही. मॅम मी जस्ट निघणारच होतो. 2 तास झाले फोन करून. किती? 2 तास. आणि ऑफिस 5 मिनिटाच्या अंतरावर असताना सुद्धा तुम्ही आलेला नाही आहात. मॅम मला वाटलं काय की वाटलं तुम्हाला? तिळगुळकर माझा ऑफिसमध्ये वेळ जात नाही म्हणून तुम्हाला फुल्ली-गोळा खेळायला बोलावलं नव्हतं मी. मी म्हणाले होते की अर्जंट काम आहे, ताबडतोब या. आणि माझ्या अर्जंट कामाला तुमच्या लेखी काहीच किंमत नाहीये का? नाही मॅडम. नाही? तिळगुळकर हे माझ्या तोंडावर तुम्ही मला म्हणताय? हो मॅडम तसं नाही, मी बोलतोय की मग कसं आहे ते प्लीज एक्सप्लेन. स्वतःची कामं सोडून इथे गिटार वाजवत बसलायत, आरत्या करत बसलाय. जर इतकाच इंटरेस्ट असेल ना या सगळ्या गोष्टींमध्ये, तर कामधंदे सोडा आणि स्वतःचं बँड पथक काढा. मॅडम मी तुमचा राग समजू शकतो. मी खरंच चुकलोय अँड आय एम सॉरी फॉर दॅट. पण हे सगळं ऑटोमॅटिकली भावनेच्या भरात झालंय. आपण विचार करा, एरवी आपण आपापल्या कामाला महत्व देतोच आणि अचीवमेंट्स मागे चित्त्यासारखे धावत असतो. मॅम आपल्या लाईफच्या प्रायोरिटीज ऑलरेडी सेट असतात आणि त्यामागे आपण भूक तहान सगळं विसरून धावत असतो. पण निदान सणवार आला तरी संकटात सापडलेल्या कोणाची मदत करायला नको का? म्हणजे कामिनी, अगं आमची गणपतीची मूर्ती वेळेत पोचणार नव्हती आणि स्थापना तर करायची होती ना, म्हणून ऋषीने स्वतः मूर्ती बनवली. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा. खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना हा? विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा! हो चल. आ!